काहीतरी सामुग्री पाहिजे त्याला. श्रीगणमंत सांगतो तर थोडा कसा आहे सांगतो, परंतु प्रकार सांगण्यापूर्वी घटपटादी पदार्थ ज्ञान कसे होते समजले म्हणजे सर्पाचे उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. घटपटाचं, घट म्हणजे काय गाडवे, पट म्हणजे वस्त्र. घट म्हणजे काय गाडवे, पट म्हणजे वस्त्र. तर कसं ज्ञान होतं हे समजलं. घटज्ञानाच्या वेळी प्रतांतकरणाच्या नेत्राद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. काय होते इकडे बघा, तर बघा बाह्य पदार्थ रीती, बाहेर पदार्थ नकाशाकडून साधा. आता काय झालं, आता घट आहे खाली, बरोबर की नाही, काय दिसते खाली घट, डोळ्यातून ती बाहेर पडली, काय झाली खाली बघा. प्रमातृ चैतन्य, कुटस्थ बुद्धीने आभास, किती आहे ते, प्रमातृ चैतन्य, कुटस्थ बुद्धी आभास, असं तीन. आता पुढे घटाचं ज्ञान व्हायकरता काय पाहिजे, प्रकाश पाहिजे, प्रमाण चैतन्य पाहिजे. काय पाहिजे, चैतन्य. पुन्हा काय पाहिजे, त्या चैतन्य असं ना त्याला प्रकाश पाहिजे, उजेड पाहिजे. पुन्हा आभास पाहिजे, अंतःकरणाची वृत्ती पाहिजे, आभास म्हणजे अंतःकरण. आणि प्राणाचे सहाय्य पाहिजे, प्राण पाहिजे. मेले माणसाला दिसायला घट नाही, तर मग काय करतोय, पहिलं प्रकाश काय करतो, अंधकाराचे आवरण दूर करतो. काय करतो, दूर करतो. आणि अज्ञानाचे आवरण असते की नाही, मग ते काय करतोय, आभास काय करतो, अज्ञानाचं आवरण दूर करतो. प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य, काय म्हणायचं, प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य. आता अंतःकरण होते कोणतं, प्रमातृ चैतन्य. कोणतं चैतन्य, प्रमातृ चैतन्य. खाली खाली दाढीच्या खाली आहे का, प्रमातृ चैतन्य. आणि इकडे काय, प्रमा चैतन्य म्हणजे वस्तू. प्रमा चैतन्य म्हणजे काय, वस्तू. प्रमा चैतन्य म्हणजे ज्ञान, वस्तू नाही. प्रमा चैतन्य म्हणजे काय, ज्ञान. प्रमेय चैतन्य म्हणजे वस्तू. प्रमातृ चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य. तर प्रमा चैतन्य म्हणजे काय, कुटस्थ बुद्धी आभास, प्रमातृ चैतन्य. म्हणजे अंतःकरणात कोणतं चैतन्य, प्रमातृ चैतन्य. आणि पुन्हा डोळ्याची वृत्ती बाहेर गेली, कोणतं चैतन्य, प्रमा चैतन्य. आणि घटाला पाहिलं म्हणजे कोणतं झालं, प्रमेय चैतन्य. प्रमातृ चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य. चैतन्यच ना. घटाचं ज्ञान कसं होतं त्याच्याकरता माहिती, कसं करता माहिती, घटाचं ज्ञान कसं होतं. आलं, घटज्ञानाच्या वेळेपर्यंत अंतःकरण बाहेर निघून जाते, घटापर्यंत जाते. आलं. आता असा काय ठेवला, समजा असा घट ठेवला, काय ठेवला, असा घट ठेवला, असा हा झाला घट. हा काय झाला, घट. बरोबर. मग अंतःकरण वरती निघली, काय झाली, अंतःकरण या घटापर्यंत गेली, बरोबर आहे. आता निघून घटापर्यंत जाते, नंतर वृत्ती घटास व्यापून. आता ते व्याप्ती म्हणजे जसं आहे तसा आकार असं काय करत, अशी व्याप्ती की नाही. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकारास सुवाकाकार होते. या घटाच्या आकाराची वृत्ती झाली ना आपली, त्या घटाकार झालेल्या वृत्ती जो चिदाभास असतो, ती वृत्ती जात नाही ना, मग काय असतं त्याला, चिदाभास असतो. काय असतोय, चिदाभास. तो या घटाचा प्रकाश करतो. चिदाभास काय करतो, घटाचा प्रकाश करतो, म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. घट आहे असं करून देतो. परंतु घटात ज्ञान होण्यापूर्वी घटावर दोन आवरणे म्हणजे आच्छादने असतात. किती असतात, एक अंधकाराचं आणि एक आवरण. आपलं आवरण अज्ञानाचं. एक अंधकाराचं आवरण, अज्ञानाचं आवरण. आवरणे म्हणजे आच्छादने असतात. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो. काय होतो, ते चित्र पाहून घे पाहिजे.
आवरण नष्ट करतो. म्हणून त्याला बाह्य पदार्थ आणि विडी अंतःकरण नेत्राशी तेच नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. खुर्ची लागते, नेत्राची गरज आहे, प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निर्भीड अंधकारातली वस्तू नेत्र अंतःकरणवृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही, सहाय्य लागते. यावरण अंतःकरणाचे आवरण असते हे सिद्ध झालं आहे. दुसरे आवरण अज्ञानाचे असते. अंधकाराचं आवरण गेलं समजा प्रकाशाचं आहे, वृत्ती सहाय्य. अज्ञानाचे आवरण असते. कारण ज्यावेळी अंतःकरणवृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी अन्य पदार्थाचे चक्षुंद्रिय संबंध होतो, असूनही त्या पदार्थाने होत नाही. समजा अंतःकरणाची वृत्ती दुसरीकडे कोणतरी गुंतली, म्हणजे एक माणूस बोलतोय आणि दुसराही बोलतोय, मग एकाकडे कोणतरी एकाच विषयाचं ज्ञान होईल त्याला. काय होईल? एकाच विषय. दुसऱ्या ज्ञान विषयाचं कसं होईल ज्ञान? होणार नाही. कारण ज्यावेळी अंतःकरणवृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी अन्य पदार्थाचे दुसरा संबंध होत असूनही त्या पदार्थाने होत नाही. का? संबंध दुसरीकडे असतो ना. अनुभव बुद्धिबळ खेळण्याचा निमग्न असणाऱ्या ठिकाणी चांगला बुद्धिबळ नावाला खेळ होता पूर्व कालावधी, आता आहे का नाही कोणाला दिसून येतो. बुद्धिबळ खेळात असता आपला पुत्र आपल्या पुढे येऊन आपल्याजवळ काही भागात समजा पत्ते धरा, बुद्धिबळ आपल्या कळत नाही त्याला काय म्हणतात मग पत्ते. पत्त्याचा डाव चालू आहे, मुलगा उभा राहिला, बाबा घरी बोलवले, पत्त्याचा का विषय अर्थ कुठं गुतली? पत्त्यात. त्या गावात गुंतली ना भरती, त्यामुळे त्या मुलाकडे त्याचं लक्ष नाही. आपल्याजवळ काही मागत आहे किंवा कोणी मित्र आपल्या पुढे येऊन नमस्कार करून बसला आहे, त्याला कोणी साहेब त्याचं लक्ष कुठे? फक्त त्या डावात. त्याचे न्यास त्यास काही भान नसते. नेत्र संबंध पुत्रा मित्राशी झाला असतो, त्याला दिसतंय मित्र दिसतो आणि पुत्रा दिसतो, परंतु अंतःकरणावरती वजीर किंवा प्यादी हे खेळातच बरं काही. वजीर किंवा प्यादी याच्या आकार झालेली असते, म्हणून इंद्रियांचा संबंध असला तरी पुत्र मित्राधिकाचे ज्ञान होत नाही. याकरता ज्ञान होण्यास त्या पुत्रमित्रादी पदार्थ ठिकाणी आवरण मानले पाहिजे. काय केलं पाहिजे? आणि अज्ञानाचे आवरण मानले पाहिजे. चिदाभास वर्तमानांतर प्रकाश सहायता घेऊन पदार्थावर जाते, तेव्हा पदार्थ अंधकारचे आवरण प्रकाश नष्ट करतो हे सांगितले नंतर दुसऱ्या अज्ञानाचे आवरण अंतःकरण नष्ट करते. मग त्या म्हणजे आवरण झालेल्या पदार्थाचा अंतःकरण असलेल्या चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. याचा अर्थ चिदाभास या पदार्थाचे आकाराचे ज्ञान करून देतो. सामान्य पाहणारा सेंद्रियाचा पदार्थ संबंध झाल्याबरोबर ज्ञान होते असे वाटते. काय होते? ज्ञान झालं असं वाटते. पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराचे आवरणाचा प्रकाशाने अज्ञानाच्या आवरणाचा अंतःकरणवृत्ती नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थ ज्ञान होत नाही, शक्यच नाही. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार फारच अल्प काळात होतो, म्हणून तो लक्षात येत नाही. एवढेच असो, बाह्य पदार्थ ज्ञान रीती अशी नकाशाक्रम साधा कलमक्ष बाह्य पदार्थाची नीती. आजचे अनिर्वचनीय पदार्थांचा प्रकार आता कशाचा प्रकार आहे? अनिर्वचनीय असत नाही त्याला काय म्हणतात? सत्य नाही असत नाही त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय. आता राज्यावर ज्यावेळी सर्वभान होते त्यावेळी काय प्रकार होतो तो सांगतो. प्रथम अंतःकरण ते चक्षुरेंद्रियद्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडले असते त्या ठिकाणातून जाते. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा काय होते? त्या घाटात पदार्थापर्यंत जाते. काय होते? त्या पदार्थापर्यंत. रज्जूला अंधकाराचं आवरण निवृत्त होण्याकरता तितक्या प्रकारची आवश्यकता तितक्या प्रकारच्या अंतःकरणास सहाय्य नसते. अगदी निबिड अंधकारही नसतो. मंद अंधकार. निबिड अंधकार असता तर अंतःकरणवृत्ती रज्जूपर्यंत पोहोचली नसती व त्या चिदाभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता. असो वृत्ती रज्जूपर्यंत गेली काय अलग लक्षात, म्हणून तिला प्रकाशाची सहाय्यता आहे. मन रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करील असा पूर्ण प्रकाश नाही. पूर्ण प्रकाश असता तर रज्जूचे रूपाने स्पष्ट मानव झाले नसत असते. निबिड अंधकार नाही, पुरी प्रकाशही नाही, फक्त मंद प्रकाश आहे.
त्या मंद प्रकाशाने हा रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. फक्त इदम म्हणजे काहीतरी पडलंय. कोणतं ज्ञान होतं की काहीतरी पडले. या ठिकाणी काहीतरी पडले आहे असे रज्जूचे सामान्य ज्ञान होते. कोणतं ज्ञान होते? सामान्य. आता असे पहा की अंतःकोणती रंजोळ गेली आहे. तिचे काम रज्जू अज्ञानाच्या आवरण नाश करण्याचे आहे. वृत्ती काय करते? अज्ञानाचा आवरणाचा नाश करते, परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही. म्हणून रज्जूच्या आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळे तिच्या विशेष रूपाने अज्ञान कायम आहे.